नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला संपूर्ण माझा दिवस तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर सर्वात प्रथम मी इथे ब्रेकफास्ट करण्यासाठी मी आज इथे चीज डोसा खायला बाहेर गेले होते. तुम्ही पाहू शकता असं मी चीज डोसा खात आहे आणि खूप असा टेस्टी चीज डोसा होता. त्यानंतर येथे मी घरी आल्यानंतर पाहते तर म्हणजे माझी आजी मस्त आईस्क्रीम खात होती. मी व्हिडिओ काढते ते पाहिल्यानंतर ती हसायला लागली. तर तिची सर्व जी आईस्क्रीम आहे ती खाली पडली. तुम्ही पाहू शकता की ती छान अशी क्यूट हसत होती. त्यानंतर मी आजच्या जेवणामध्ये कैरीची आमटी बनवणार होते. तर इथे मी तुरडाळ, मूग डाळ, मसूर डाळ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर मी ते कांदा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर कुकरमध्ये तेल, जिरे, मोहरी, लसूण ठेचलेला त्याची जी फोडणी आहे ती दिली. त्यानंतर तुम्ही पाहू शकता फोडणी किती छान अशी बसलेली आहे. त्यानंतर मी हिंग टाकून घेतलेला आहे. कांदा टाकलेला आहे बारीक चिरलेला. कांदा बारीक चिरलेला टाकल्यानंतर मी इथे टोमॅटो टाकून घेतलेला आहे. मस्त कांदा टोमॅटो ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर मिरची पावडर, धना पावडर, मीठ चवीनुसार, हळद, सांबार मसाला हे सर्व टाकून मिक्स करून घेतलं. त्यानंतर कैरी टाकून 2 शिट्टीमध्ये जी आमटी आहे कैरीची ती तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे पावशेर चिकन आणून बारीक पीसमध्ये चिकन 65 मसाला रेडीमेडवाला आणला. त्यानंतर त्यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट, चिकन 65 मसाला असं मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान असं मिक्स करायचा आहे जेणेकरून जो मसाला आहे तो पूर्ण चिकनला लागला पाहिजे. त्यानंतर 10 मिनिटे हे चिकन जे आहे ते मॅरिनेट करून ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर परत एकदा हे जे चिकन आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कढईमध्ये गरम तेल करून घेतलेलं आहे आणि कढईतलं तेल गरम झाल्यानंतर जे चिकनचे पीस जे आहेत ते सर्व मी कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सगळे जे चिकनचे पीस जे आहेत ते मी सगळे कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत. 10 ते 15 मिनिटे लागतात हे जे चिकन आहे ते प्रॉपर पूर्ण असं आतून बाहेरून पूर्ण जे आहे ते शिजण्यासाठी. बारीक गॅसवरतीच 10 ते 15 मिनिटे हे जे चिकन आहे ते शिजवून घ्यायचं आहे. आणि जर चिकन आपण तळणार असेल तर चिकनचे जे पीस आहेत ते बोनलेस घ्यायचे आहेत आणि बारीक पीस करायचे आहे जेणेकरून हे जे चिकन आहेत ते प्रॉपर असे पूर्ण भाजून येतील आणि आतून पूर्ण जे कच्चेपणा आहे त्यामधला निघून जाईल. आलटून पालटून ते जे चिकन आहेत ते चांगले असे फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता आणि बारीकच गॅस ठेवायचा आहे, मोठा गॅस ठेवायचा नाही आहे. जर मोठा गॅस ठेवला तर बाहेरून ते तुम्हाला ब्राऊन झाल्यागत दिसणार पण ते आतून पूर्ण चिकन जे आहे ते कच्चं राहणार. तर त्यासाठी मी असे 10 ते 15 मिनिटं जे चिकन आहे ते चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता चिकन जे आहे ते असं एकदम मस्त कुरकुरीत आणि असं ब्राऊन कलरचा त्याला कलर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे खूप छान असं चिकन 65 तयार झालेलं आहे. तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा. पावसाळ्यामध्ये बेस्ट ऑप्शन आहे हे. भजी तर आपण खातच राहतो पण एकदा चिकन 65 नक्की तुम्ही ट्राय करा. तुम्ही पाहू शकता किती छान असा रंग आलेला आहे. त्यानंतर मी इथे तुम्ही पाहू शकता जे चिकन 65 आहेत एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि मस्त असं बाहेर जे आपल्याला मिळतात तशाच प्रकारे मी इथं प्लेट अशी सजवून घेतलेली आहे. पुदिना, कांदा आणि चिकन 65. आणि लंचमध्ये तर आज हे होतं कैरीची आमटी आणि भात. त्यानंतर मी बाजाराला जाणार होते तर तुम्ही पाहू शकता किती छान असं सुंदर पावसाळ्याने निसर्ग किती सुंदर दिसतो ना. सगळीकडे हिरवगार थंड वारा आणि ढगांनी भरलेलं आकाश. अशा वातावरणात मन अगदी शांत होतं. तर तुम्ही पाहू शकता किती छान असं वाटत आहे. रस्त्यावरील वातावरण पण सुंदर दिसतंय. हलका पाऊस येत होता. सगळीकडं असं थंडावा जाणवत होता. अशा हवेत फिरण्याची मजाच एक काहीतरी वेगळीच असते. तुम्ही पाहू शकता किती छान असं वाटत आहे. आणि पावसाळ्याचे दिवस म्हटलं की असं वाटतं की स्वयंपाक कमी करायचा, संध्याकाळी काहीतरी बाहेर जाऊन खायचं असं प्रत्येकालाच वाटतं, काहीतरी गरमागरम. त्यानंतर मी इथे बाजारामध्ये आल्यानंतर मी जी भाजी आहे
ते भाजी सर्व घेतली. तुम्ही पाहू शकता इथे बाजारामध्ये सुद्धा गर्दी होती. मग मी भाजी इथे जे आहे घ्यायची होती ते मी सर्व घेतलेली आहे. आणखीन पावसाळा चालू नाही झाला आहे, त्यामुळं आत्ता सध्या तर भाजी महागच आहे. तिकडून आल्यानंतर सर्व भाजी जी आहे मी ते बॅगमधून बाहेर काढून ठेवली, जेणेकरून त्यामधला जो ओलावा आहे तो पूर्ण निघून जाईल फॅनच्या हवेने. अशा प्रकारे जे भाजी घेतल्यानंतर मग खडे मसालेसुद्धा घेतले होते मी. मला ते खडे जे मसाले जे आहे ते 10-10 रुपयाला पॅकेट्स मिळाले होते. त्यासाठी मी इतकी सारी खरेदी करून घेतली. तुम्ही पाहू शकता असे सर्व जे आहे ते सर्व घेतलं होतं. त्यानंतर मी हे सर्व जे खडे मसाले आहेत ते सगळे एका साईडला काढून घेतले. त्यानंतर हे जे खडे मसाले आहेत बिर्याणीसाठी, म्हणजे आपल्याला काही बनवायचं असेल तर लूज पॅकेट जे असतं सेपरेट पॅकेट ते काढून आपल्याला व्यवस्थित घेता येतात. तर त्यासाठी मी हे सगळे जे खडे मसाले आहेत ते घेतले. त्यानंतर खूप सारे असे भाजी घेतले होते आणि भाजी जे आहेत ते चांगलं फॅन खाली त्याच्यातलं जे ओलेपणा होता तो जाऊन दिला. त्यानंतर मी असे माझ्याकडं बास्केट आहेत छोटे, त्यामध्ये मी हे जे खाली पेपर टाकून हे जे सर्व भाजी जी आहेत ती त्या बास्केटमध्ये टाकून घेतले आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे जे बास्केटमध्ये सर्व जे भाजी आहे ते सर्व ठेवून घ्यायचे आहे, जेणेकरून ते खराब नाही होणार आणि फ्रीजमध्ये चांगलेही टिकतात. आणि पालेभाजी जी होती ती निवडली नव्हती, त्यासाठी मी पेपरमध्ये असं रोल करून ठेवली होती, जेणेकरून त्यामधलं जे मॉइश्चर आहे ते पूर्ण निघून जाईल पेपरमुळे. आणि अशा प्रकारे हे जे पूर्ण भाजी आहे ते सर्व मी गुंडाळून ठेवले होते पेपरमध्ये. नेक्स्ट डेला तर ते पूर्ण साफ करूनच ठेवणार होते. तसंच बाजारातून येता पेस्ट्री आणल्या होत्या. मग आम्ही तिघांनी पेस्ट्री खाल्ल्या आणि रात्रीचा डिनर झाल्यानंतर कलाकंद खाल्लं होतं, तुम्ही पाहू शकता. आणि नेक्स्ट डेला मॉर्निंगला मी उपमा केला होता, उपमा खाल्ला. तिकडून पुढे मग मी बाहेर गेले होते तर तिथे मी मिसळ खाल्ली. चला आता बाहेर जाण्याची वेळ आलेली आहे, तर त्यासाठी छत्री घेतली, बॅग घेतली आणि निघाले छोटासा फूड ट्रिपला. तर तुम्ही पाहू शकता इथे मी पिझ्झा, शीख कबाब असं खाल्लं. आणि असा होता माझा आजचा दिवस, आजचा हा पावसाळी दिवस आणि छोटासा फूड ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. थँक्यू.